महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच आपल्या न्यूज 15 मराठी या चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा. तसेच इंस्टाग्राम आणि ट्विटरवर फॉलो करायला विसरू नका. न्यूज 15 मराठी, आवाज जनसामान्यांचा. स्वातंत्र्याच्या 70 वर्षांनंतरही ग्रामचुटिया गाव विकासापासून कोसदूर. आमदार खासदारांचं दुर्लक्ष तर प्रशासन साथ देईना. मोरगाव अर्जुनी तालुक्यातील झाशीनगर ग्रामपंचायत अंतर्गत येत असलेल्या ग्रामचुटिया हे लहान लोकवस्ती असलेलं गाव मागील अनेक दशकांपासून मूलभूत सुविधांपासून वंचित असून येथील नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करत आपलं जीवन जगावं लागत आहे. या गावात एकूण 40 ते 45 व्यक्ती राहत असून हे गाव पूर्णतः जंगलात वसलेलं आहे. शिक्षणाची या गावात एवढी बोंब आहे की या गावात साधी अंगणवाडी देखील नाही. येथील मुलांना स्वतःच्या साधनानं अंगणवाडीत कोसो दूर सोडून आणि घेऊन यावं लागतं. तर शालेय शिक्षण घ्यायचं म्हटल्यास आश्रमशाळेत मुलांना टाकावं लागतं. या गावातील लोकांचा मुख्य व्यवसाय शेती असून शेतीत जर कोणते पीक घेतले तर येथील जंगलातील जनावरं त्या पिकांचं नुकसान करतात. यावेळी या संदर्भात वन अधिकाऱ्यांना सांगितलं तर ते पण काहीच मदत करत नाही. यासह स्थानिक लोकप्रतिनिधी, आमदार, खासदार गावासाठी ढुंकूनही पाहत नाहीत. थोडक्यात काय तर देशाला स्वातंत्र्य मिळून 70 वर्ष पूर्ण झाले असले तरी विकासाच्या बाबतीत किंवा मूलभूत सुविधांच्या बाबतीत आजही ग्रामचुटिया या गावाला स्वातंत्र्य मिळालं नाही. विकासापासून कोसो दूर असलेल्या गावातील खास रिपोर्ट जाणून घेऊया आमचे प्रतिनिधी सुधीर शिवणकर यांच्याकडून. नमस्कार. आता आपण आहोत गोंदिया जिल्ह्यातील मोरगाव अर्जुनी तालुक्यात येत असलेल्या अतिदुर्गम गावात. ह्या गावात धड शाळा नाही, अंगणवाडी नाही किंवा उद्योगधंदा नाही किंवा साधा किराणा दुकान नाही. ह्या गावाचं नाव आहे ग्रामचुटिया. ह्या चुटियामध्ये 5 घराची वस्ती असून ह्या गावात एकूण लहान मोठे धरून 42 ते 43 मुली आणि पुरुष राहतात. येथील मुलांना अंगणवाडीत जाण्याकरिता 5 किलोमीटर अंतरावर स्वतःच्या मोटरसायकलने त्यांचे वडील नेऊन देत असतात किंवा जर समोरच्या शिक्षण घेण्याकरिता कुठंतरी आश्रमशाळेचा आसरा घ्यावा लागतो. ह्या गावातील मजुरांना कोणता काम नाही आणि धंदा नाही. फक्त शेती आहे ना, शेतीत समजा जर धान रावला तो पण वन्य प्राणी त्याची नासधूस करतात. या संदर्भात वन विभागसुद्धा त्यांना काही मदत करत नाही. आमदार खासदारसुद्धा लक्ष देत नाही. फक्त निवडणुका आली का काहीतरी थापा मारतात की आम्ही आदिवासी समाजाच्या सोबत आहोत, आदिवासी समाजाचा विकास व्हायला पाहिजे. परंतु खरोखर आदिवासी समाजाचा विकास झाला का हे पाहण्यासारखी हा चुटिया गाव आहे. आता आपण चुटिया गावातील काकाजी सोबत बोलणार आहोत या संदर्भात. काकाजी नमस्कार. नमस्कार. तुमचं नाव? धोंडू मंगरू परसो. किती वर्षापासून तुम्ही इथं राहता? आम्ही आता करीत केली पिढ्या सांगा ना. पिढ्या आता पिढ्या 4 पिढ्याच होतील ना. हो 4 होतील. 4 पिढ्यापासून आम्ही ह्या गावात पहिलचे गुडघ्यापासूनच राहायचे. तुमचा मुख्य व्यवसाय कोणता मग इथे? समजा तर शेती का? हो शेती. दुसरा तर काहीच नाही. दुसरा काही नाही. कामधंदा? कामधंदा काहीच नाही. कामधंदा काही नाही. फक्त शेती. तुमच्या मुलाला शाळेत जायचं काम पडला तर कुठे जातात मग ते? त्या बाहेर गावी त्यांनी येऊन द्यावा लागतं त्यांना. आपल्या स्वतःच्या मोटरसायकलला? स्वतःच्या मोटरसायकलला. स्वतःच्या मोटरसायकलला. हे परेशानी आहे आम्हाला. शेती सोडून मग दुसरा समजा कामधंद्याचा काही नाही? दुसरा काहीच नाही. शेती तुमची जंगला लागत असल्या कारणाने जनावर नुकसान करतात. नुकसान करते या संदर्भात वन्य प्राणी जे आहे विभाग विभाग. तर ते काही मदत नाही देत का? मदत काहीच नाही देत. मदत काहीच नाही होत. त्या कारणानं सब जनावर म्हणजे सगळं आमच्या जवळ जे आपण फिरतो त्यांना सब नुकसान करतो. शासनाकडून कोणती मागणी आहे तुम्हाला नेमकी? शासनाकडून मागणी आहे पुनर्वसन करणे आणि आम्हाला शेती आणि घरा. शेतीच्या बदला शेती आणि घराच्या बदला घर पाहिजे हे पाहिजे. हे प्रमुख मागणी आहे तुमची. हो, प्रमुख मागणी आमची आहे. तुझं नाव काय बेटा? आहे आरुष्या. शाळेत कुठे जातो? पप्पाचं नाव बेटा? पप्पाचं सरळ पप्पाचं नाव काय बेटा? पप्पाचं नाव काय? सांग पूर्ण नाव. पप्पाचं नाव बेटा? सांगा पप्पाची. हा? अनिल. आडनाव परतेकी. अंगणवाडी जाते बेटा? अंगणवाडी जाते? अंगणवाडीला कोण नेऊन देते मग? पप्पा. पप्पा काकाजी. पप्पा नेऊन देते मोटरसायकल ना? अंगणवाडी लांब आहे?
मग आणायला पण यावं लागते. आता नाही गेली. ज्यांना येणार नाही नमस्कार. अजून तुमचं नाव सांगा. माझं नाव रत्नमाला अनिल परतेकी. रत्नवाला आणि परतेकी. काय अडचण आहे ह्या गावात तुम्ही राहता? आमच्या गावी शाळा नाही आहे. आमची मुलं बाहेर जातात आणि त्यांना शिक्षण पण मिळत नाही. घरी आता राहिले नेणं आणणं नाही केला तर आम्ही घरी शिक्षण देतो, नाही तर बाहेर जातात. किमान अंगणवाडीत सुद्धा 5 किलोमीटर न्यावा लागतो आणि शाळेत पण 5 किलोमीटर, म्हणजे आश्रम शाळा आहे. हो आश्रम शाळेत शिकतात. शासन ह्याकडे लक्ष देत नाही. नाही, काही ग्रामपंचायत वगैरे पदाधिकारी काही नाही, ग्रामपंचायत वगैरे आहेत. पण लक्ष देत नाही. गॅस सिलेंडर. काही आमदार वगैरे आले नाही. नाही व्यवसायासाठी मग तुम्ही काय करता? राहिली काही येते तसे नाही येत. पोट भरासाठी दुसरा काही नाही. मागणी कोणती आहे नेमकी? नेमकी मागणी आमचं पुनर्वसन झालं पाहिजे. पुनर्वसन व्हायला पाहिजे. आम्हाला घराचे बदले घर, शेतीच्या जमिनीच्या बदले जमीन. जमीन. आणखी दुसरी काही अडचण? नाही, दुसरी नाही. मावशी नमस्कार. तुमचं नाव? माझं नाव पूर्णा पांडुरंग परसो. तुम्ही इथंच राहता? किती घराची वस्ती आहे ही? सून होऊन गेली. किती घराची वस्ती आहे? हे आता म्हणजे हे आता मुलं बाळ अलग अलग झाले तर झाले 8-9 घरा, 8-9 नाही तर घरा. 5च घरा होते. 5च घरा होते. मग तुमचा व्यवसाय कोणता इथला? हं? व्यवसाय काम व्यवसाय म्हणजे काहीच नाही आता. कामधंदा? काहीच नाही. कामधंदा काही नाही, शेतीवर फक्त अवलंबून शेती राहणं. केला आणि तो जवरिक सरतलं खाडला चुपचाप राहिला वाला काम आहे. काही मजुरी वगैरे काही नाही नाही, नाही रोजगार काहीच काही नाही, नाही. काहीच रोजगार नाही, काम नाही, धंदा नाही, काहीच नाही. असेच आपले काड्या फाट्या आणायचा आणि दिवसभर राहायचा. गावात काही व्यवस्था नाही, डॉक्टर नाही, बिक्टर काही नाही. काहीच समजा नाही. आपला बिमार पडला तर समोर नवेगाव नाही. किंवा पाहुणी वगैरे अशावर काय ना माणसं? अशावर पहिले नाही, नाही, मीच पण डॉक्टर होतो. वगैरे नाही का? डॉक्टर हा, वगैरे डॉक्टर नाही. वगैरे नाही. मार्केट वगैरे समोर 5 किलोमीटर अंतरावर. हो, पाहुणीलाच जावं लागते. मार्केट गिरकेट सगळं म्हणला तर, आणि आता लेकरायचं शिक्षण आहे म्हणलं तर बाहेरच. आता येते अंगणवाडी, माझी सून लागली आहे, पण आता तिला ते लहान लहान लेकरायला धरून जावं लागते. आता तिला गाडी हाणता नाही, तर आता ते मुक्कामना राहते 3 महिने, तर यायला काही नेलं नाही. आता इथं शाळा राहते तर इथं शिकवलं असतं ना. आता आपण होतो चुटिया ह्या गावी आहे. चुटिया ह्या गावी 5 घर असून हा मागील 70 ते 80 वर्षापासून हा गाव आहे. ह्या गावात फक्त एक घर होता. आता त्याच कुटुंब प्रमुखाच्याच 5 घरा झालं, त्यांचाच परिवार आहे. परंतु ह्या गावात शासनाने अजूनही लक्ष न दिल्याने येथील लहान मुलं हे अशिक्षितच आहेत, किंवा त्यांना जर शिक्षित करायचे असेल तर त्यांना 5 किलोमीटर कुठंतरी मोटरसायकल धरून शाळेत सोडावा लागतो. आणि येथील लोकांची आदिवासी भाग असल्याकारणाने आदिवासी समाजाची तेवढी प्रगती नसल्याकारणाने ते मुलं शिकवू शकत नाही. ह्या संदर्भात शासनानं त्यांना वेळोवेळी मागणी केली, परंतु शासन कुठंतरी त्यांना दुर्लक्षित करून हा हेलपाटात देण्याचा प्रकार घडला आहे. न्यूज 15 मराठीसाठी सुधीर शिवणकर, अर्जुनी मोरगाव, गोंदिया.